अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. हे बघा मित्रांनो, आधी आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो. तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. हे एक लाईक करा. आपला आजचा विषय काय आहे हे बघा मित्रांनो. आपला आजचा विषय आहे मित्रांनो, ह्या वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहे. फक्त मित्रांनो ह्या 4 वस्तू घरी आणा. बघा, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. आपल्या घरामध्ये पैसा कमी पडणार नाही. आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढेल मित्रांनो. आपल्या घरामध्ये एकदम शांततेचे वातावरण निर्माण होईल. त्यासाठी आपल्याला पैसा आपल्याकडे धावत येईल मित्रांनो. त्यासाठी फक्त आणि फक्त ह्या 4 वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहेत. त्या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत ते आपण आता बघणार आहोत. हे बघा, वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तर घरात आपण ठेवल्याने घरात सुख समृद्धी येते. एवढेच नाही तर ह्या वस्तू ठेवल्याने घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन होते. देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये धावत येते. बघा मित्रांनो, बघूया ह्या गोष्टी कोणत्या आहेत त्या. हे बघा, पहिली वस्तू आहे मित्रांनो, पहिली वस्तू आहे ती आहे हनुमानजीची मूर्ती. बघा मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मकता ऊर्जा पाहिजे असेल, ती कायम आपल्याला सकारात्मकता ऊर्जा जर टिकून ठेवायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो. आणि आपल्याला आपली आर्थिक स्थिती ही चांगली नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त हनुमानजीची मूर्ती आपल्याला घरी आणायची आहे. बघा मित्रांनो, असे आपण केले तर घरामध्ये हनुमानजीची मूर्ती जर आपण ठेवली तर आपल्या इच्छा असेल ते आपल्याला मिळेल मित्रांनो. संपूर्ण इच्छा पूर्ण होईल. घरामध्ये पैसे येतील. घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील. हे बघा मित्रांनो, हनुमानजी, पंचमुखी हनुमानजीची मूर्ती किंवा चित्रे घरी ठेवावे आणि घरच्या नैऋत्य दिशेला हनुमानजीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी. हे बघा, नैऋत्य दिशेला हनुमानजीची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे आणि हनुमानजीची आपल्याला प्रार्थना सेवा हनुमानजीची करायची आहे. बघा मित्रांनो, आपण जर असे केले तर आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल. आपल्या घरामध्ये बरकत राहील. आपल्या घरातील पैसा कधीच कमी पडणार नाही. आणि दुसरी जे आहे हे बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आहे ना लक्ष्मी कुबेर देवी लक्ष्मीचे पावले आपल्याला ठसे, देवी लक्ष्मीचे पावलांचे ठसे जे असतात मित्रांनो तेही आपल्याला आणायचे आहे घरी. आणि भगवान कुबेरचे चित्र आपल्याला आपल्या पूजा घरात पूजेच्या ठिकाणी आपल्याला स्थापित करायचे आहे. बघा मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घरचे मुख्य प्रवेशद्वार माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची चित्रच पाहिजे. प्रवेशद्वारवरती आपण जर हे चित्र लावले मित्रांनो, हे बघा, आपण देवघरात जर लावले तरीही चालेल, पण आपण जर मुख्य प्रवेशद्वारवर जर हे चित्रे लावले, लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे चित्र जर आपण लावले तर आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल. आपल्या घरामध्ये पैसा आकर्षित करेल. हे चित्र जे आहे मित्रांनो, हे पैसा आकर्षित करेल. आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढेल. आपला पैसा हळूहळू करून जास्त होऊ लागेल मित्रांनो. हे बघा, आपल्याला ह्या मूर्त्या आपण आजपर्यंत आणलेल्या नसेल किंवा आपल्या घरामध्ये नसेल तर आज आपल्याला हे खरेदी करायचे आहे आणि ह्या मूर्त्या आपल्याला घरी आणायच्याच आहे. हे बघा मित्रांनो, आपण ह्या घरी ठेवल्यात तर आपल्या पैशाची समस्या ज्या आहे मित्रांनो त्या संपूर्ण दूर होऊन जाईल. आपल्या घरातील पैशाच्या समस्या संपूर्ण दूर होईल. त्या कधीही आपल्या घरामध्ये पैशाच्या समस्या उद्भवणार नाही मित्रांनो. हे बघा ना, एक काम काय करायचं आहे, हे बघा, वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या घरामध्ये आपल्या घरामध्ये पाण्याचे भांडे भरलेलेच पाहिजे मित्रांनो. कधीही आपल्या घरामध्ये पाण्याचे भांडे रिकामे नसावे मित्रांनो. हे बघा, आणि आपल्या घरामध्ये पाण्याचे भांडे जर भरलेले असेल तर आपली संपत्तीसुद्धा कायम भरलेली राहणार आहे मित्रांनो. आपण पाण्याचे भांडे, पाण्याचे जे हंडे जे गुंडे आपल्याकडे आहेत ते हमेशा आपल्या पाण्याने भरलेलेच पाहिजे. त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा राहते. आपल्या घरातील पैशांची सुद्धा साठवण होते. पैसे आपल्या घरामध्ये हमेशा म्हणजे सतत आपल्या घरामध्ये पैसा टिकतो. सतत आपल्या घरामध्ये पैशाची
आवक वाढते. आपल्या घरातील पैसा सुद्धा हंड्यांसारखा भरलेला असतो. हे बघा मित्रांनो, आणि आपल्याला काय करायचं आहे, अत्यंत अत्यंत शुभ आहे. घरामध्ये पाण्याचे भांडे भरलेले आहे ते अत्यंत अत्यंत शुभ आहे. तुमची इच्छा असेल तर घरात तुम्ही उत्तर दिशेला पाण्याचे हंडे भरलेले ठेवू शकतात. तुमची जर इच्छा असेल तर उत्तर दिशेला तुम्ही पाण्याचे भांडे भरलेले ठेवू शकतात मित्रांनो. हे बघा, आणि आपल्याला काय करायचं आहे, आपण हे बघा वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात आणि जीवनात, आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या घरामध्ये पिरॅमिड खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. हे बघा, तंत्रज्ञानाने सुद्धा हे सांगितले आहे. वास्तुदोष, मग दिशेला वास्तुदोष आहे का, दिशेला तुम्ही पिरॅमिड जर ठेवल्यास वास्तुदोष आहे, ते दिशेला पिरॅमिड ठेवले तर वास्तुदोष निघून जातील मित्रांनो. हे बघा, पितळी आणि तांब्याचे किंवा चांदीचे पिरॅमिड घरात ठेवल्याने पैशाच्या समस्या ज्या आहेत त्या संपूर्ण दूर होतात. घरातील सर्व सदस्यांना एकत्र, म्हणजे आपल्या घरातील जे सदस्य आहेत एकत्र आपण ज्या ठिकाणी बसत असेल त्या ठिकाणी आपल्याला हे पिरॅमिड ठेवायचे आहे. हे बघा मित्रांनो, आपण जर सदस्य एका म्हणजे रूम आपली बैठक रूम आहे, आपले हॉल आहे, जिथे आपण बसत असेल मित्रांनो संपूर्ण सदस्य, तिथे आपल्याला हे पिरॅमिड ठेवायचे आहे. बघा मित्रांनो, घरातील सर्व सदस्य जिथं आपण बसत असेल तिथे ठेवायचे आहे. अशा ठिकाणी ठेवा. पिरॅमिड आपल्याला खूप खूप सकारात्मकता ऊर्जा देतात. बघा मित्रांनो, ह्या किती वस्तू आहेत, ह्या 4 वस्तू आहे मित्रांनो. आपल्याला अतिशय अति आपण आजपर्यंत आपल्या घरामध्ये नसेल तर सर्वांनी ह्या वस्तू घरी आणायच्या आहे आणि या वस्तूंची स्थापना घरामध्ये करायची आहे. बघा मित्रांनो, आपल्या घरामध्ये कसा पैसा टिकू लागतो, आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील, आपल्या घरात पैसा टिकू लागेल मित्रांनो. त्यासाठी आपल्याला हे काम आपण केलेले नसेल, पण आज आपण हे काम करायचे म्हणजे करायचेच आहे, प्रत्येकाने करायचे आहे मित्रांनो. आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.